भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या महासांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे। विविध क्षेत्रातील कलावंतांना आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ म्हणून हे मेळावे होऊ घातले आहेत। यामध्ये विविध क्षेत्रातील कलाकारांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। अमृत महोत्सवी सांस्कृतिक महामेळाव्याचे आयोजन यावेळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे करण्यात आले आहे। MCA न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवी, नागपुर। नमस्कार, मैं हेमा मालिनी। आज हर्ष और उल्लास के साथ सभी भारतवासी उस घड़ी की प्रतीक्षा कर रहे हैं जब हमारे राम लल्ला का प्राण प्रतिष्ठा होने जा रहा है 22 जनवरी को अयोध्या में। उसी कड़ी में रामटेक के वासी भी उस ऐतिहासिक पल के स्वागत की तैयारी कर रहे हैं। मैं रामटेक महासंस्कृति महोत्सव की कमेटी का धन्यवाद करती हूँ कि इस उत्सव में मुझे मेरी नृत्य नाटिका रामायण आपके सामने प्रस्तुत करने का अवसर दे रहे हैं। मैं आ रही हूँ आपके सामने ये नृत्य नाटिका प्रस्तुत करने। आप भी आइए, हम सब प्रभु श्री राम का आशीर्वाद लें। 19 जनवरी को रामटेक के नेहरू मैदान में शाम 7 बजे। जय श्री राम। रघुकुल दीप जगत आधारा। दिनांक 19 ते 23 जानेवारी दरम्यान आपल्या इथे रामटेक शहरामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक महोत्सव सांस्कृतिक मंत्रालय जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांच्या निर्देशानुसार होत आहे आणि नागपूर जिल्ह्याचा जो सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो आपल्या रामटेक तालुक्यात नेहरू मैदान इथे होणार आहे। यामध्ये 19 तारखेला कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि प्रसिद्ध सिनेतारिका हेमा मालिनी यांचं एक नृत्य नाटिका त्या ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहे। 20 तारखेला सुरेश वाडकर यांचा एक गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पाडण्यात येणार आहे। 21 तारखेला जे धार्मिक गायनाचे कार्यक्रम करतात हंसराज रघुवंशी यांचा एक धार्मिक गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 22 तारखेला एक महानाटिका आयोजित करण्यात आलेली आहे आणि 23 तारखेला कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आणि प्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय नितीनजी गडकरी साहेब, माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, आपल्या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार साहेब, खासदार साहेब आणि सर्व आपले प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। तरी रामटेक आणि परिसरातील सर्व जनतेला सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत आणि कार्यक्रमाचा आनंद घेण्याबाबत मी आवाहन करीत आहे। नमस्कार। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधत राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महासंस्कृती मेळाव्याचे आयोजन केले जाते आहे। नागपूर जिल्ह्याचा महासंस्कृती मेळावा दिनांक 19 ते 23 जानेवारी या काळात रामटेक येथील नेहरू मैदानावर होणार आहे। या महासंस्कृती मेळाव्यात कला क्षेत्रातील जागतिक दर्जाचे कलाकार सादरीकरण करणार आहेत। स्थानिक कलाकारांनाही या मेळाव्याच्या माध्यमातून आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। या महासंस्कृती मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कलाकारांनी आपली नावे नोंदवावीत अशी मी त्यांना विनंती करतो। नागपूर जिल्ह्यातील जनतेने सुद्धा या अनोख्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला वैभवशाली संस्कृतीचा वारसा समजून घ्यावा असे आवाहन या निमित्ताने मी करतो। या महासंस्कृती मेळाव्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा।